भरपूर लोकांना प्रश्न पडतो की नेमकं फ्रंट टेस्टिंग कशी करायची, बॅक टेस्टिंग करायची, लाईव्ह मध्ये टेस्टिंग कशी करायची. तर अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, जर तुमच्याकडे फंड वगैरे नसेल तर तुम्ही सगळ्यांनी अगोदर बॅक टेस्टिंग करायला शिकलं पाहिजे मार्केटला. आणि जरी फंड असेल तरी सुद्धा मार्केटमध्ये कशा प्रकारे तुम्हाला अनालायसिस करायचा, किंवा जर तुमचा लॉस झालाय तर कशा प्रकारे तुम्हाला मार्केटचा अनालायसिस करायचा, लॉस शोधून काढायचा, त्याचे रिझन कसं शोधून काढायचं आहे, ते सगळं मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला 5 मिनिटाचा व्हिडिओ बनणार आहे फक्त, आणि फक्त फोकसने बघा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, ओके, तरच मला बघा व्हिडिओ बनवू वाटणार आहे. व्हिडिओला लाईक पण करून ठेवा, ओके. तर हे बघा कालचंच मार्केट आहे इथं, मंडे मे 13चं, ओके. आता नेमकं मार्केटला अनालायसिस कसं करायचं बघा. अगोदर ड्रॉ काय करतो आपण, डे हायची लेवल म्हणजे कोणता, कालच्या डेचा आहे. नंतर इथं क्लोजिंग प्राइस, ही बघा ही कुठे गेली क्लोजिंग प्राइस, इथं आहे एक क्लोजिंग प्राइस आहे, तिला आपण ड्रॉ करून घेत असतो. इथं क्लोजिंग प्राइस आहे, तिला ड्रॉ करून घेतलं. नंतर हा बघा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटचा, याला पण एक आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण काम कसं करतो, स्टॉप लॉस हंटिंग वरती. त्यामुळे नेमकं मार्केटमध्ये कोण ऍक्टिव्हेट आहे हे बघणं खूप गरजेचं असतंय. ते थोडंसं साईडला घेतो. आता बघा पहिल्यांदा काय झालंय मार्केटमध्ये, इथून आलेले आहे सेलिंग 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 आले आहे. इथं आहे क्लोजिंग प्राइस. आता दोन विषय आहेत, एक तर कोणी ना कोणी वरून सेल केला असेल, बरोबर, आणि कोण ना कोण सपोर्टला बाय करणार आहे, बरोबर. मग अगोदर सेल करणाऱ्यांचे स्टॉप लॉस कुठे अवेलेबल असतील, वरती अवेलेबल असतील. अशा वेळेस सपोर्ट काम करण्याचे चान्स आहेत, पण तरी पण आपण सपोर्ट वरती बायची पोझिशन बनवत नाही. मग मार्केटमध्ये आली बाईंग साइड मोमेंटम. आता आपण विचार काय करू शकतो की बाबा क्लोजिंग प्राइस वरून बाईंग आले आहे, म्हणजे रिटेलर लोक बाय साइड पोझिशन बनवत आहेत. आता आपल्यासाठी कन्फर्मेशन यासाठी काय आहे, आपल्याला जर समजलं की रिटेलर लोक बाय साइड पोझिशन बनवत आहेत, तर इथं दुसरी एक गोष्ट झाली आहे. तुम्ही जर थोडंसं नीट बघत असाल तर तुम्हाला लगेच ओळखू येईल. इथं बघा असं अशा प्रकारे एक हायर हायची प्राइस ऍक्शन इथं बनलेली दिसत आहे, इझिली दिसते बघा. जर तुम्ही थोडंसं फोकस न जर बघितलं तर लगेच समजून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे हायर हायची प्राइस ऍक्शन बनवत आहे. तर मग कोण ऍक्टिव्हेट होतं सांगा, हायर हायची प्राइस ऍक्शन मध्ये ऑब्व्हियसली रिटेलर लोक बाय साइड पोझिशन बनवणार आहेत विथ कन्फर्मेशन. तर त्यांनी जर कन्फर्मेशनने बाय साइड पोझिशन बनवली तर आपण तिथं आपल्या कन्फर्मेशन कॅन्डल सोबत सेल साइड पोझिशन बनवत असतो. इथं मी सेल साइड पोझिशन बनवली, आपल्या कन्फर्मेशन कॅन्डलच्या रूल नुसार आपण तिथं स्टॉप लॉस ही लावत असतो, आणि त्याच्यानुसार इथं स्टॉप लॉस येत होता. आणि फर्स्ट टार्गेट बघा इथंच लावायचं, 1:2 तरी पण भेटतंय. एवढ्या छोट्या मूव्ह मध्ये सुद्धा 1:2 भेटतंय. 16 पॉईंटचं टार्गेट आहे, पण 1:2 आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तर डायरेक्टली फिबोनाची नुसार इथं सेल बनवला होता पहिल्यांदाच. स्टॉप लॉस 1:1 इथून डायरेक्टली इथपर्यंत आपलं टार्गेट होतं. त्याच्यानंतर मी काय केलं, मग इथं वरती गेल्यानंतर अजून थोड्या क्वांटिटी ऍड केल्या, अशा प्रकारे क्वांटिटी ऍड केल्या, आणि हे जे खालचं टार्गेट होतं त्याला ओढून इथं आणलं. अशा प्रकारे 1:2चा कालचा हा ट्रेड बनलेला होता. तर तुम्हाला स्टडी कसा करायचा इथपर्यंत तर समजलं बाबा. मग आता ह्याच्यानंतर काय, आता बघा आपण जेवढा स्टडी केला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय समजलं की बायर ऍक्टिव्हेट होते. इथं त्यांचे स्टॉप लॉस, पहिला स्टॉप लॉस त्यांचा इथं लागलेला होता, त्यांचे स्टॉप लॉस तर हंट झालेले आहेत. मग आता नेमकं काय, आता थोडीशी वाढ बघायची प्राइस ऍक्शनची. आता काय झालं बघा, इथं अशा प्रकारे मुवमेंट आले मार्केटमध्ये. या मुवमेंट नंतर काय झालंय, अशा प्रकारे एक सेलिंग मोमेंटम, परत एक बाईंग मोमेंटम, परत एक सेलिंग मोमेंटम, एक यम पॅटर्न क्लिअर कट दिसतो यम पॅटर्न. त्यानंतर काय झालं, इथे एक हॅमर कॅन्डल आली. तर ही एक हॅमर कॅन्डल आहे, बरोबर. प्रत्येक कॅन्डल अनालायसिस करायचं, प्रत्येक मोमेंटम का आलेला आहे. त्याच्यानंतर मग ही कन्फर्मेशन कॅन्डल आहे का आपली, आहे, पण आपले रूल फॉलो झालेत का नाही, आपले रूल कुठे फॉलो होत आहेत, इथं. मग ह्या ग्रीन कॅन्डलला आपली एंट्री बनते, आपलं टार्गेट डायरेक्टली इथं. आणि बघा तुम्ही जर नीट बघितलं असेल तर एक्झॅक्टली मार्केटनं टार्गेट मारलेलं आहे. इथं बघा टार्गेट मारलं आणि मग मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. आपल्याला ह्या मूवशी काहीही घेणं देणं नाहीये, पण आपला हा मूव फिक्स होता, तर हाच मूव आपण कॅप्चर करायचा होता. ओके, मस्तपैकी मोमेंटम आलेलं आहे. आता बघा, आता नेमकं काय विचार करता, ठीक आहे, सेलिंग मोमेंटम आलं मान्य आहे. आता थोडंसं जर नीट बघितलं तुम्ही तर इथं बघा क्लोजिंग प्राइस 2 मिनिटं थोडंसं वरती घ्या, असं घ्या. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे इंट्राडे लोचा, हा एक सपोर्ट आहे. कोणता, हा वाला, हा काय आहे इंट्राडेचा सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर आता एक प्राइस ऍक्शन बघा, इथं अशा प्रकारे प्राइस ऍक्शन दिसते का, आणि सपोर्टचा ब्रेकडाऊन. मान्य करतो की इथं आपण बाय साइड पोझिशन बनवणार नाही, कारण क्लोजिंग प्राइस पण जवळ आहे. ओके, तरी पण काही हरकत नाही, एक चांगलं मोमेंटम आलेलं आहे, आपण म्हणू शकतो, अनालाइज करू शकतो. पण आपल्याला फिक्स ट्रेड कुठे कुठे भेटत होते, एक ट्रेड हा सेल डायरेक्शनला भेटत होता, एक ट्रेड हा बाय डायरेक्शनला भेटत होता. 2 कन्फर्म ट्रेड भेटले, अजून काय पाहिजे सांगा. आणि हेच 2 कन्फर्म ट्रेड फक्त मार्केटमध्ये पकडायचे असतात. उगं घे म्हणून 5-5, 6-6, 7-7 ट्रेड पकडायचे नसतात. बाकी कन्फर्मेशन मी रेकॉर्डेड क्लासमध्ये, लाईव्ह बॅच मध्ये सगळीकडे तुम्हाला समजवलेलं आहे. आणि बघा आता लाईव्ह बॅच तर चालू आहे, पण ती पण निम्मी झालेली आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डेड बॅच जरी जॉईन केली, रेकॉर्डेड बॅच मध्ये मी आता खूप सारे व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजे तुम्हाला लाईव्ह बॅच जॉईन करायची गरज पडू नये एवढं तिथं रेकॉर्डेड बॅच मध्ये टीचिंग फुल देणार आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डेड बॅच जॉईन करायचं तर करून घ्या. कारण काय होईल, मी जर त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले तर रेकॉर्डेड बॅचची फीज पण नंतर हाय केली जाईल. त्याच्यामुळं
तुम्ही आता जॉईन झाला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, नसेल तर काय हरकत नाही, युट्यूबवरती भरपूर सारा लर्निंग कंटेंट पण येत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला बॅक टेस्ट करायचं आहे. अजून जर थोडंसं तुम्हाला मी बॅक टेस्टिंग करून दाखवायचं झालं तर कशा प्रकारे दाखवू शकतो, आता हा एक दिवस तुम्हाला मी बॅक टेस्ट करून दाखवतो. बघा, पहिली गोष्ट, अगोदर काय करायचं, मागच्या दिवशी काय झालंय ते अनालिसिस करायचं. महत्वाचं ते असतं की बाबा कालच्या दिवशी काय झालं. इथं बघू शकताय, हा काय आहे, एक रेजिस्टन्स आहे, इथं काय आहे, क्लोजिंग प्राइस आहे, इथे एक सपोर्ट आहे, इथे एक सपोर्ट आहे. ओके, आता मार्केटमध्ये काय झालं, डायरेक्टली मार्केट वरती पळायला चालू झालं आहे. ओके, म्हणजे काय दिसतं आपलं, वरती काय स्टॉप लॉस आहेत का रिटेलर लोकांचे, नाहीयेत. म्हणून काय सेल डायरेक्शनला पोझिशन बनवायची का नाही, म्हणजे माझ्या तर रूलनुसार बनवत नाही, कोणी बनवून प्रॉफिट केला असेल वेल अँड गुड, काही सुद्धा चुकीचं नाहीये, कारण वरती स्टॉप लॉस नाहीयेत, मार्केट खाली येणार आहे, त्यात काय वाद नाही. पण माझ्या काय रूल मध्ये बसत नव्हतं, मी काय ट्रेड केला नाही. त्यानंतर मार्केटमध्ये काय झालंय बघा, आता हा आला सेलिंग मूव, काय झालंय, सेलिंग मूव मार्केटमध्ये हा आलेला आहे. अशा प्रकारे सेलिंग मूव आलेला आहे. इथं हा सपोर्ट होता, त्याचा ब्रेकडाऊन केला, त्याच्यानंतर हा ही रिट्रेसमेंट. ओके, अशा वेळेस सपोर्ट वर्क व्हायला चान्स असतो, कारण बघा एवढा मोठा फॉल आहे, लोवर लोची प्राइस ऍक्शन आहे, सगळ्यांना वाटेल की ही जी सपोर्टची लेवल आहे ती तुटेल आणि मार्केट डाऊन साइड जाईल, असं रिटेलर लोकांच्या डोक्यात येत असतं. त्याच्यामुळं सपोर्ट हा सपोर्टचं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूच मार्केट वरती जातं. आता अजून थोडंसं जर ऍडव्हान्स मध्ये आपण बघायला गेलो तर काय दिसते बघायचं, असं मार्केट खाली आलंय, असा डब्ल्यू आणि हा डब्ल्यू दिसायला चालू झालेला आहे. आता डब्ल्यू मध्ये आपण एक स्कॅल्प करू शकत होतो, इथे एक सेल डायरेक्शनल पोझिशन बनवू शकत होतो, रिस्की होती कारण इथे एक सपोर्ट जो आहे त्याचा ब्रेकडाऊन झाला, बरोबर आहे की नाही, त्याच्या जवळ जाऊन सेल बनवलं म्हणजे मूर्खपणा आहे. ठीक आहे, नसेल बनवलं काही हरकत नाहीये, म्हणजे इथं परत कॉन्सोलेशन झालं. मला वाटतं हा फ्रायडेचा दिवस होता, त्याच्यामुळे एवढं सगळं कॉन्सोलेशन मार्केटमध्ये झालेलं आहे. इकडे कुठे काही खास एंट्री आपली बनत नव्हती. त्याच्यानंतर हा दिवस बघा, आता नेहमी प्रत्येक मूव आणि मूव कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, पण अनालायसिस प्रत्येक मूवचं करायचं. कालच्या दिवशी काय झालं होतं, अशा प्रकारे मार्केट थांबलं होतं आणि आलं डायरेक्टली धपकन ब्रेकडाऊन केलेला मार्केटचा प्युअर एम पॅटर्न दिसतो. इथं एम पॅटर्न दिसला की रिटेलर लोक सेल साइड पोझिशन 100% बनवणार आहेत. अशा वेळेस 18,000 सायकोलॉजिकल नंबर कोणीही बघत नाही, सगळ्यांना वाटतं एम पॅटर्न म्हणलाय, नेकलाईन ब्रेकआउट झाले, मार्केट फॉल करेल, क्रॅश होईल असं वाटतं आणि मार्केट मग हळूहळू वरती जातं. आता इथं वरती गेलं ना, इथं क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन झालता. आता मला सांगा, क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन होऊन मार्केट तिथं परत टच करायला गेल्यानंतर रिटेलर लोक कोणती पोझिशन बनवतील, 100% रिटेलर लोक सेल साइड पोझिशन बनवणार असतात, बरोबर. मग इथं रिटेलर लोक सेल साइड पोझिशन बनवतात, सेल साइड पोझिशन बनवतात. तुम्ही जर इथून या हाय पर्यंत फिबोनाची टाकली तर परफेक्ट 50-60च्या एरियामधून मार्केट अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. आता काही जण ह्याला डब्ल्यू म्हणते, चला मान्य करतो मी, तुम्ही जर ह्याला डब्ल्यू म्हणत असाल, कशाला, तुम्ही जर या पॅटर्नला डब्ल्यू म्हणत असाल तर ठीक आहे, मान्य करतो. पण मग इथं रूल फॉलो झालेत का, आपली कन्फर्मेशन कॅन्डल कुठे आले, रेजिस्टन्स चालले, आपले रूल फॉलो होतोय का, इथं नाही होत. मग इथं जर सेल डायरेक्शनल पोझिशन बनवत असताल तर सगळं वायफळ आहे. इथं सेल डायरेक्शनल पोझिशन बनवणारे एकदम चुकीचे आहेत, तुम्हाला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर मार्केट सस्टेन होतं, कशाच्या वरती, हायच्या वरती सस्टेन होतं. ओके, इथं एक आपण सेल साइड पोझिशन बनवू शकत होतो, पण कधी, प्रॉपर रिट्रेसमेंट नंतर. इथं झाला ब्रेकआउट, ही झाली प्रॉपर रिट्रेसमेंट, मग इथं आपण सेल डायरेक्शनला पोझिशन बनवू शकत होतो, कारण रिटेलर लोक त्यावेळेस बाय साइड पोझिशन बनवतात आणि ही जी रॅली आहे ती आपण इथं कॅप्चर करू शकत होतो. याच्यानंतर प्रत्येक मूव कॅप्चर करावा अशी गोष्ट नसते. मार्केटमध्ये एक नाही तर 2 कन्फर्म ट्रेड पकडण्याचा तुम्ही पण आजपासून प्रयत्न करा. ओके, बाकी बघा, टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घ्या, भरपूर आता 5 PDF तिथं येणार आहेत तिथं, त्यामुळे तुम्ही जॉईन होऊन घ्या. बॅचला ज्यांना जॉईन करायचं रेकॉर्डेड क्लासच्या त्यांनी तीही जॉईन करून घ्या, नंतर फीस थोडीशी हाय होणार आहे. ओके, भेटूया आपण आणि कमेंट करा, हा महत्वाची गोष्ट कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.